हॅलो नमस्कार, मी शीतल. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कशा आहात सर्वजण? तर मस्तच चाल. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर आज ना ह्यांना सुट्टी होती, तर म्हणलं चला बाहेर थोडंसं जाऊन येऊया आणि म्हणजे शॉपिंग पण करायची होती. तर आत्ता आम्ही चाललेलो आहे जुडिओमध्ये आणि तिथून नंतर कुठं जाणार आहे ते माहीत नाही आहे. तर जुडिओमध्ये गेल्यावर बघू आता काय काय आले कसं, आणि एखादा वन पीस किंवा ड्रेस वगैरे असला तर मी घेईल. आता बघू आपण जाऊन म्हणजे नाही का नवीन काय काय आले ते. तर नंतर आम्ही जुडिओमध्ये पोहोचल्यानंतर मी वन पीस बघायला घेतले. तर म्हणलं बघूया कसे आहेत आणि तुम्हाला पण शेअर करावं. तर छान छान वन पीस आलेले होते, खूप सारे आलेले होते. तर त्यातलेच काही मी तुम्हाला दाखवत आहे. तर ह्या वन पीसला बेल्ट वगैरे होता, छान होता. आणि व्हाईट पण खूप सारे आलेले होते, त्यातलेच काही तर मी एखादा दाखवलं तुम्हाला. नंतर मी जे नेल पेंट वगैरे आहे ते घ्यावं म्हणलं, तर माझ्याकडं नव्हते, संपलेले त्याच्यामुळं. तर तेच बघत होते. तर श्रेयाच्या आवडीने नेल पेंट वगैरे घेतले आणि तर छोट्या छोट्या ना मिनी नेल पेंट पण होत्या, छान होत्या. त्यानंतर इकडे ना कानातले वगैरे पण आहेत, खूप सुंदर सुंदर होते. परत ब्रेसलेट वगैरे आणि परत जे हातातल्या रिंग वगैरे पण होत्या. तर खूप छान छान अशी म्हणजे आलेलं होतं तिथं सगळं. आणि कानातले तर खरंच छान छान होते, जे आपण वन पीसवर किंवा असं वेस्टर्न ड्रेसवर घालू शकतो असं. नंतर इथे शूज वगैरे चपल्या पण छान असतात. नंतर इकडच्या साईडला ना लिपस्टिक वगैरे आहेत, त्या पण मी बघत होते. तर मी एखादी घ्यावं म्हणलं म्हणून बघत होते. तर मी काय काय घेतलंय ते तुम्हाला पुढे जाऊन कळेलच, लास्टला मी दाखवणारच आहे मी काय काय शॉपिंग केली. आणि इथं मेकअपचं खूप सारं होतं, छान छान असतं आणि चांगलं पण होतं. थोडंफार मेकअपचं असतंच तिथं. आणि नंतर इकडच्या साईडला ना जे होतं ना, काजळ होतं, मस्करा होतं आणि आयलायनर होतं. तर छान असतं, मी पण इथूनच घेतलेलं अगोदर आणि ते माझं खराब झाल्यामुळं म्हणलं ते पण घेऊया. तर नंतर इकडे ना जे वन पीस अडकवलेले होते ना तेच मी तुम्हाला दाखवत आहे. तर किती होते बघा, खूप सारे वन पीस आलेले होते आणि वेगवेगळ्या म्हणजे व्हरायटी आलेल्या होत्या. आणि आपल्याला ट्रिपला वगैरे जायचं म्हणलं ना तर असे वन पीस खरंच छान दिसतात. आणि म्हणजे दोन्ही प्रकारचे होते, स्लीवचे होते, बिना स्लीवचे पण होते, छान छान होते. नंतर आम्ही निघाल्यावर आम्हाला भूक लागलेली, त्याच्यामुळे वडापाव वगैरे घेतला आणि मस्त असा खाल्ला. नंतर पुढे जायचं होतं, त्याच्यामुळे घरी न जाता आम्ही ना वडापाव घेतला. नंतर आम्ही गेलो डीमार्टला. डीमार्टमध्ये गेल्यानंतर ना म्हणलं थोडंसं सामान घ्यायचं होतं, किराणा वगैरे भरायचा होता. आणि मी आणि काय घेणार आहे ते पुढं कंटिन्यू बघा, म्हणजे कळलंच काय काय आणलं. नंतर घरी आलो, भाजी वगैरे येताना घेऊन आलो होतो, तेच मग निवडायचं काम चालू होतं आणि स्वयंपाक पण करायचं होतं. तर इथे ना माझं भाजी निवडायचं सगळं झाल्यानंतर इकडे मी जे आहे ना नॉनव्हेज केलेलं तेच मी इथे ना शिजायला ठेवलं होतं. आणि मी आज ना डायरेक्ट तिखट भाजीच केली होती, जे नॉनव्हेज होतं त्याची, असं मिठाचं केलंच नव्हतं. तर मी जुडिओमधून काय काय शॉपिंग केली आणि डीमार्टमध्ये पण गेले होते, तर ती शॉपिंग मी तुम्हाला दाखवते. तर मी घेतलेलं आहे पहिलं, हे बघा, हे आयलायनर आहे. तर ते म्हणजे पेनासारखं आहे, त्याच्यामुळे लावायला खूप इझी जातं. हे बघू शकता तुम्ही, असं आहे, म्हणजे लावायला छान इझी जातं. ते तुम्हाला दाखवते. हे असं उघडतं आणि असं टोक आहे त्याला आणि मस्त असं छान वाटतं ते. असं ब्लॅक 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 घेतलेलं आहे मी, तर छान आहे, त्यामुळे लावायला खूप छान म्हणजे इझी पडतं ते. नंतर मी घेतलेला आहे लिपस्टिक. तर हा शेड मला खूप आवडतो म्हणून मी हा घेतलेला आहे. बघू शकता किती छान आहे. आणि म्हणजे असं छान वाटतो, खूप जास्त डार्क किंवा असा वाटत नाही, त्यामुळे छान आहे, हा पण मला आवडतो. नंतर हे घेतलेलं आहे म्हणजे श्रेयाने नेल पेंट घेतलेलं आहे. तर हे बघा, अशा घेतल्यात तिने. तर तिला हे आवडतं म्हणून तिने ह्या कलरच्या घेतल्यात. आणि नंतर मी हे पण जुडिओमधूनच घेतलेले आहेत शूज, ह्यांच्यासाठी आहेत ते. आणि नंतर मी घेतलेलं आहे हे पाऊच. तर हे आहे डीमार्ट मधलं. तर हा एक पाऊच घेतलेला आहे. तर हा असा आहे, तुम्ही बघू शकता, खूप सामान बसतं ह्याच्यामध्ये, एवढा मोठा आहे हा आणि एवढा आहे. आणि हे असं खाली एवढं हे असल्यामुळं ना असं छान सामान बसतं ह्याच्यात खूप सारं. हे आपण सगळं मेकअपचं किंवा सगळं काय 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 जे आहे ना सगळं ठेवू शकतो. म्हणजे आपण जेव्हा बाहेर जाताना ना आपण ह्याच्यामध्ये खूप सारं सामान घेऊ शकतो आणि हे बरं पडतं असं ह्याच्यात ठेवायला. आणि ही एक पर्स घेतलेली आहे मी. तर ही बघा किती क्यूट आहे. तर ही खूप
खूप छान आहे, मला खूपच आवडलेली आणि खूप स्वस्त पण आहे, खूप महाग नाही आहे ती. आणि ह्याला एक असं बटन आहे, अशी आहे ती. आणि ह्याच्यात पण खूप सारं सामान बसतं. तर मला ही अशी हवी होती, त्यामुळे मी ही घेतलेली आहे. आपण बाहेर जाताना थोडं तरी सामान ह्याच्यात मावलं पाहिजे, त्याच्यामुळे मी ही अशी घेतलेली आहे. ही आहे डीमार्टमधून घेतलेली. परत हे घेतलेले आहेत मी डीमार्टमधून बेडशीट आणल्यात. तर खूप दिवस झालं मी ही शॉपिंग केलीच नव्हती, तर म्हणलं एकदा करूया. आणि डीमार्टला जाणं पण होत नाही सारखं, त्याच्यामुळे. तर हा कलर आहे त्याचा आणि खूप सुंदर आहे. हे आहेत त्याचे कवर आणि हे आहे बेडशीट. तर किंग साईजचं हे मोठ्या बेडच्या साईजचं हे बेडशीट आहे. हे बघा किती छान वाटते. म्हणजे मला हे कलर असे आवडतात, मला डार्क वगैरे जास्त आवडत नाही त्याच्यामुळे. आणि दुसरं एक आहे, 2 घेतल्यात मी, तर बरे पडले, खूप जास्त प्राईसचे पण नाही आहेत. आणि हे बघा, हे एक घेतलेलं आहे मी, तर हे पण छान कापड आहे आणि ह्याचं पण खूप छान कापड आहे, त्याच्यामुळे मी हे 2 घेतल्यात. तर हा जरा थोडा बऱ्यापैकी सेमच जातो, थोडंसं फक्त चेंज आहे, पण छान आहे, हे पण मला आवडलं. तर म्हणजे ही सगळी शॉपिंग केलेली आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.